जालना के सांसद कल्याण काले ने सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि लाडली बहन योजना एक वास्तविक योजना नहीं थी, बल्कि ये महिलाओं के वोट खरीदने का एक कार्यक्रम था। काले ने ये भी दावा किया कि अब तक सरकार ने 18 लाख महिलाओं के नाम योजना से बाहर कर दिए हैं और ये संख्या 50 लाख तक पहुंच सकती है। उन्होंने ये भी कहा कि अंततः ये योजना धीरे धीरे बंद कर दी जाएंगी। सरकारच्या तिजोरीतून मतं खरेदी करायचा कार्यक्रम होता। आमच्या भगिनीला उगाचच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे, हे मतासाठी पैसे दिले होते आणि आत्ता कळायला लागलं यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। यांनी आता जवळजवळ 50 लाख महिलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल, त्यांचे नाव कसे गाळता येईल। तुमच्या घरी 2 चाकी मोटरसायकल आहे का? आता मजूर काम करणाऱ्या माणसाच्याकडे पण 2 चाकी मोटरसायकल आहे, जो गावंडी काम करतो, ज्याच्याकडे शेती नाही, ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, अशा लोकांकडे मोटरसायकल आहे। आता वेगवेगळे क्रायटेरिया लावायला लागले, कोण इन्कम टॅक्स भरतो, कोण असा आहे, कोण तसा आहे। लाखो महिला भगिनींची आता फसवणूक केली जाते। याच्यावर अशा पद्धतीने कोणी आमच्या भगिनीचा निवडणुकीपुरता वापर करून घेणार असेल तर याचा जाब सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये आणि सरकारला विचारल्याशिवाय राहणार।